तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लाखा 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 तांबडी चांबडी लाखा 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 तांबडी लाखा 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 ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला असं मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलास तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलं म्हटलं सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर जसं की आपलं बीटमार्क आणि शेक इफेक्ट किंवा फोटो PNG अलर्ट मोशन बिना वॉटरमार्कचा प्रो एपीके पण आपल्या टेलिग्राम ग्रुपलाच प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या अलर्ट मोशनची लिंक पण आपल्या टेलिग्रामला पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काय आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग प्लस प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं आहे मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो. मग आपल्या फर्स्टला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे का तुमच्या आवडीचे फोटो आहेत मित्रांनो, जसे की आपला अशा जे का फोटो आहेत मित्रांनो, जे का आवडीचे तुमच्या फोटोला ॲड करून घ्या. जसे की आपल्या फोटोला ॲड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला याचं पुढचा पार्ट किंवा लहान असेल तर फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला पुढे ग्रुप दिसेल मित्रांनो. मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला हे फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारचे फोटोज आहेत मित्रांनो, जे का तुमच्या आवडीचे जे तुम्हाला जे आवडते त्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला बॅक यायचं मित्रांनो. मग आपलं जे का सेकंड ग्रुप दिसेल त्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आपण आणखीन आपला जे तुम्ही आता जे फोटो ॲड केले त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर 4.07च्या बीटला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट इथं वेगवेगळे फोटो ॲड करायचे. जसं आपला फोटोला ॲड करायचं. मग आपला सेकंड बीटला याचं पुढचा पार्ट कट करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो जे का तुमच्या आवडीचे फोटोला ॲड करायचं. मग आपल्या सेकंड बीटला जे फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. जसं मी फोटोला वगैरे ॲड करता त्या सिस्टममध्ये तुम्ही फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो. मी जसं सेम करता त्या सिस्टममध्ये ॲड करूनच घ्या मित्रांनो. ओके मित्रांनो, तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर जसं की आपलं 4.06च्या बीटला यायचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का अशा प्रकारे इमोजी पेज दिलेला आहे मित्रांनो, ह्या इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. जे का आपण जे फोटो वगैरे ॲड केला ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जसं की आपला जे फर्स्ट फोटो दिला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट फोटो दिसले फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड बीट जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो, सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट लहान लहान बीट्स आहेत. जसं की आपल्या प्रोजेक्ट लहान लहान सर्व बीट्स आहेत. जसं की आपल्या प्रोजेक्ट मोठी फोटो सोडायचं मित्रांनो. मग आपल्या सर्व लहान लहान बीटच्या फोटोना हाईक इफेक्ट पेस्ट करायचं. मग आपल्या मोठी फोटो सोडायचं. मग आपल्या ह्या लहान लहान बीटला हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं कसा इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मी सांगूनच देतो मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडायचं मित्रांनो. एक फोटो सोडायचं. सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला एक फोटो सोडायचं. सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी सांगितलेलं आहे मित्रांनो सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करायचं. जसं की आपले मोठे फोटो सोडून द्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट ब्लॅक इफेक्ट प्रोसेसला
ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सेकंड थर्ड नंबरचे जे लहान फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट आपण जे एक फोटो सोडून एका फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आपल्या जे सेकंड फोटो असेल सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडायचा. मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी पहिलेचा इफेक्ट लावण्यासाठी सांगितलं त्याच सिस्टममध्ये हा पण इफेक्ट लावून घ्यायचा. मग मित्रांनो मग आपल्या जे सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी परत लवकर हा एक इफेक्ट पेस्ट करूनच घेतो मित्रांनो. ओके, आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेस ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट मोठी फोटो असेल या मोठ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 13.14ची जगह मोठी फोटो आहे मित्रांनो. या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट अशा प्रोजेक्ट मोठी फोटो जगह सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या वरची जगह ग्रुप लेअर त्या ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टलाच राहायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट मोठी फोटो असेल मित्रांनो. मग आपला 13.14ची जगह मोठी फोटो आहे मित्रांनो. या फोटोवरती क्लिक करून आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह व्हिडिओमध्ये सॉन्ग वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे. व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या वरच्या बाजूला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काय अशा प्रकारे मित्रांनो या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो. अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.